रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायला लावा ह्या नंबरवर. मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला. मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं, मला मारहाण दाखवले. मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग. मग मी म्हटलं माफी मी कशाला मागू. तेवढं म्हटल्यानंतर त्याने ह्याला मस्ती आहे ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले. पोलिसांचा मी खरंच उपकारच मानतो, कारण 5 मिनटं जरी उशीर झाला असता तर माझा आज मी तर तुमच्यासमोर ह्या जगासमोर नसलो असतो. रोहित पवारचा वाघ आहे मध्ये. तुम्ही हे उद्योग राज्यभर केले 40-50 वर्षे. हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि त्यामुळे रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष आता नवा अध्याय गाठत आहे. केवळ राजकीय टीका टिप्पणी पुरता मर्यादित असलेला हा वाद एक अपहरण प्रकरणामुळे गंभीर वळणावरती पोहोचलेला आहे. सोलापूरमध्ये पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे फिल्मी स्टाईल अपहरण आणि मारहाण होण्यापाठीमागचे राजकीय षडयंत्र आहे का? या प्रकरणातील मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मग या घटनेमागे केवळ राजकीय वादच आहे की आणखीन काही? या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे? गोपीचंद पडळकर यांनी ज्याप्रमाणे थेट रोहित पवारांच्यावरती आरोप केलेला आहे त्यात काही तथ्य आहे का? नेमका हा प्रकार काय आहे? चला तर पाहूया पब्लिक माईकच्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक. या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्याचं नाव सुरुवातीला समोर आलं आणि ज्याला मारहाण झाली त्याचं नाव आहे शरणू हंडे. हा सोलापूर येथील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक आहे. गेल्या काही महिन्यांच्या पूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. मी पानटपरीजवळ उभा होतो. अचानक एक गाडी आली, त्यातून काही लोक उतरले. त्यांनी थेट माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यांनी मला मारहाण केली. यानंतर गाडीत कोंबले, त्यानंतर माझे पाय बांधले. ते मला कुठेतरी घेऊन जात होते. ते एकूण 7 लोक होते. त्यांच्या हातात कोयते, हॉकी स्टिक आणि तलवार अशी धारदार हत्यारे होती. गाडीतही सतत मला मारहाण करत होते. त्यामुळे मला कुठेच घेऊन जात आहेत हे कळलंच नाही, असं शरणू हंडे यांनी सांगितलेलं आहे. मला घरापासून काहीतरी 4:30-5:45 दरम्यान उचलले. तिथं अगोदर माझ्या पायाला कोयत्याने मार लावून मला अधू केले. मग गाडीत घातले आणि पाय बांधून लाथाबुक्क्याने वगैरे मारहाण करून तिथून जंगलातनं घेऊन गेले. त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे, त्या स्टेशनला काही टोटल 7 व्यक्ती होते. 7 व्यक्तीमधले 3 व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं. हवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना पोरात बोलवलं आणि ढकलून गाडी साईडला लावायला लावली. तिथं काहीतरी ढाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण जंगल पण आहे. मग तिथं लावायला लावलं आणि त्यांना पळायला लावलं. मग वाट्यात येताना अमित हा व्यक्ती एका व्यक्तीला फोन लावला. म्हणला की असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायला लावा ह्या नंबरवर. मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला. मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं, मला मारहाण दाखवले. मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग. मग मी म्हटलं माफी मी कशाला मागू. तेवढं म्हटल्यानंतर त्याने ह्याला मस्ती आहे ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले. आम्ही सुरुवातीने रोहित पवारांना फोन लावून रोहित पवारांना नाही, त्यांच्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला फोन लावलं. मग असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करा ह्या नंबरवर म्हणून बोलायला लावले आणि त्या व्हिडिओ कॉल थोड्या वेळानं आल्यानंतर त्या व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं. ते आमचं राष्ट्रवादीचे पोरं कसं असतात तुला दाखवतो आता. हे असे आहेत, हे अमित सुरवशी. हां, व्हिडिओ कॉल आवाज ऐकला का? हो ऐकला, पाहिला पण. रोहित पवार स्वतः व्हिडिओ कॉल? हो. तलवार होता आणि कोयता होता आणि हॉकी स्टिक सारखा काहीतरी एक स्टीलचा होता. आणि वाटेत येताना त्यांनी बोलत होते हे आपले पिस्टल हे इथं ठेवू कुठंतरी, आपण नंतर येऊन घेऊन जाऊ तसं म्हणून. त्या काही ठिकाणी तिथं थोडा वेळ थांबून तिथं काहीतरी वस्तू गाडीतनं काढून
ठेवून मग आणि पुन्हा गाडीत बसून निघाले. हो, त्यांचा प्लॅन. नाही, म्हणजे ते साडी होती, दोरा होता, मोठी दोरी आहे. एक जण म्हणणार ह्याला फाशी लावायचा, एक जण म्हणणार ह्याला जाळायचं आणि एक जण म्हणणार ह्याला हातपाय बांधून नदीत टाकायचं, आलमट्टी डॅमला टाकूत म्हणाल. पोलिसांचा मी खरंच उपकारच मानतो, कारण 5 मिनटं जरी उशीर झाला असता तर आज मी इथं तुमच्यासमोर ह्या जगासमोर नसलो असतो. पोलिसांनी योग्य वेळी येऊन माझं प्राण वाचवले, त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा खूप खूप आभारी आहे. शरणू हंडेला मारहाण झाली, त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट सुद्धा करण्यात आलं आणि यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर सोलापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले. मारहाण झालेल्या त्यांच्या समर्थक शरणू हंडेंना भेटून त्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले, शरणूला पूर्ण मारून टाकण्याचा त्यांचा प्लॅन होता. पडळकरांनी हेही म्हटलं की शरणूला घेऊन जाणारी गाडी MH12 पासिंगची म्हणजे पुण्याहून आली होती. त्यात आलेल्या पोरांनी त्याच्या गळ्याला तलवार लावून त्याला गाडीत कोंबलं. मी पोलिसांना फोन केल्यानंतर त्यांनी लगेच यंत्रणा वापरून शरणूला वाचवलं. त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजेत, कारण फक्त त्यांच्या सतर्कतेमुळे शरणू वाचलेला आहे. मी शरणूला भेटल्यावर त्याने मला काही गोष्टी सांगितल्या. त्याला गाडीमधल्या सीट खाली टाकलेलं होतं. सुरुवातीला त्याच्या मांडीवरती वार केलेला होता, जिथे त्याच्या जखमा आहेत आणि टाके पडलेत. त्यानंतर त्याला पूर्ण मारून टाकण्याचा प्लॅन होता, पण गाडीतली काही पोरं मध्येच उतरली. शरणूला मारायचं की नाही यावरून त्यांच्यात बातचीत सुरू झाली. अमानुषपणे हत्या करून त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन होता अशी माहिती मिळते. प्रकरणातल्या आरोपीचं मुख्य मूळ शोधलं पाहिजे, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची, हे प्लॅन कशासाठी केलं? रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे. पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, या सगळ्या विषयाचा मास्टरमाइंड रोहित पवार आहे. तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही. ते असे बेधुंद झाले होते. रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. 2021च्या 307चं कलम दाखल करून रोहित पवारला नंबर 1चा आरोपी करावा आणि महादेव देवकातेचं स्टेटमेंट घ्यावं. महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारचा टॅटू आहे, तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही, तो आमचा कार्यकर्ता नाही, पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं झालंय, मी तुमच्या सोबत मला काहीतरी बोलायचंय. मी आल्यानंतर बघितलं तर छाती उघडून दाखवली. अरे म्हणलं हे कसं काय येतं? तर म्हणलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो. मग म्हणलं काय भेटायचंय, काय कारण आहे? तर असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं, दगडफेक करणं, याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलंय. आता जो माणूस छातीवरती टॅटू त्याचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला 2021च्या प्रकरणामध्ये आरोपी करा, त्याच्यावरती 307चा गुन्हा दाखल करा. तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला, तो चेहरा किती कावणलेला आहे हे लोकांना कळू द्या, एकदा अधिकृतपणे कळू द्या. माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आले. यांनी कुणाला फोन केले, कसं प्रकरणाचा प्लॅन केला. एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालाय, हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा. यांची राजकारणाची पद्धत ही आहे. एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा, शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला, त्याला जेलमध्ये टाका, त्याला भीती दाखवा. त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा. समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे. असले उद्योग या लोकांचे आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली, ते रेकॉर्डवरती आलेलं आहे. याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे, त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत. तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करताय लोकांचा. आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला, रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय, म्हणजे काय? माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला, म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे. आणि आम्ही कुठं काय बोला, मग कायदा, मग संस्कृती, महाराष्ट्राची लोकशाही, मग फुले, शाहू, आंबेडकर, हे जे सगळं थोताडपणा तुमचा आहे ना, हा सगळा लोकांना माहित आहे. आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडत आहोत. कुणाला नाही, पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील, रोहित पवार मी आरोप केलाय का? नाही. तुम्ही समोर बघितलं की काय झालंय. महादेव देवकाते कोणाचा कार्यकर्ता आहे? त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे. तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय. आणि जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकातेच्या म्हणण्यानुसार,
तर शरणू अंडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात, त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे, कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत, जे प्लॅन करणारी लोक आहेत, ते सगळे लोक पुढे येतील. कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारे लोक आहोत. पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती ही मी घटना सविस्तरपणे घातलेली आहे आणि नक्की या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना पूर्णपणे उघड करतील. आता आमच्या कार्यकर्त्यांना ह्याच आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही बिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत. आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं, हेच आपल्या तुम्ही कोणाकोणाला संरक्षण देणार? कार्यकर्त्यांची संख्या हजारोच्या पटीत आहे, तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार? परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. या प्रकरणात असं म्हणत आहेत की यामध्ये कोणालाही गोवण्याचा प्रकार होऊ नये, जे सत्य आहे मुळात कायदा कोणी हातात घेऊ नये याचं आम्ही समर्थन करतो. मात्र अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला, हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं? कुठला कायदा तुम्ही मानत होता? त्यांनी ओळख करून दिली, हा गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा. दाखवा सर. रोहित पवारचा वाघ आहे मध्ये. तुम्ही हे उद्योग राज्यभर केले 40-50 वर्षे, हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्र कुठं चालला? अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात, या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देताय, महाराष्ट्राच्या समोर सल्ले देताय. आणि त्यामुळे रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं. कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल. कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्याकडे आहे असं मला अजिबात वाटत नाही. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अमित सुरवसे आणि रोहित पवार हे एकत्र चालतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे. आता हा अमित सुरवसे कोण असा प्रश्न पडला असेल, हा तोच अमित सुरवसे आहे ज्याने डहाणूला मारहाण केलेली आहे आणि तो रोहित पवारांचा कट्टर कार्यकर्ता आहे असं सुद्धा पडळकरांचं म्हणणं आहे. तसेच त्याने जेव्हा अपहरण केलं तेव्हा गाडीतली मुले म्हणाली की रोहित दादांना कॉल करायला सांगितलंय त्यांनी, असं शरण म्हणत आहे. पोलिसांनी त्याचा सखोल तपास केला. सुरवसे हा सोलापूरचा आहे, त्याची मजल पुण्यापर्यंत कशी असा सवाल देखील गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेला आहे. अमित सुरवसे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा कट्टर समर्थक कार्यकर्ता आहे. गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे. 2011 साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती दगडफेक केल्या प्रकरणातही अमित सुरवसेचं नाव होतं असे पडळकर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. या प्रकरणातही त्याला ताब्यात घेण्यात आलेले होते. शरणू हांडेला फिल्मी स्टाईलने अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांच्यावरती आहे. या प्रकरणामध्ये सोलापूर पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदारांना सध्या अटक केलेली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांचं काल सोलापूरमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या गुंडांनी अमित सुरवसे यांनी अपहरण केलेलं होतं. ते कर्नाटकमध्ये मिळून आले. निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण पोलीस दलाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गुंडागर्दी कुठं चालती, अपहरण कशा पद्धतीनं होतात, खून कशा पद्धतीनं होतात, भ्रष्टाचार कशा पद्धतीनं होतात, याचं एक मोठं विश्वविद्यालय चे आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आता सध्या रोहित पवार चालवत आहेत. आता रोहित पवारांच्या तोंडावरती बोट आहे का? त्यांचं तोंड आता शिवलेलं आहे, शब्द फुटू शकत नाहीत. हा कार्यकर्ता कुणाचा? गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केलेला होता. म्हणजे या राज्यामध्ये गुंडागर्दीला खत पाणी रोहित पवार आता तुम्ही घालत आहात. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की महाराष्ट्रातली राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक जी गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे तिला ठेचून काढा. आता संपूर्ण प्रकार जिथून चालू होतो आणि जिथून संपतो ते म्हणजे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार.
रोहित पवारांच्यावरती असा आरोप आहे की रोहित पवारांनी ती मारायला मुलं पाठवली होती. इतकंच नाही तर रोहित पवारांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी वाढत आहे असं अनेक टीका अनेक नेत्यांनी केलेली आहे. त्यामध्ये पडळकरांनी सुद्धा यांच्यावरती बऱ्याच टीका केलेल्या आहेत. शरणू हांडेला मारहाण झाल्याप्रकरणी त्याला मारहाणीसाठी रोहित पवारांनीच त्या मुलांना पाठवलं होतं असं पडळकर म्हणतात. पण या संपूर्ण प्रकरणावरती जेव्हा रोहित पवार बोलतात त्यावेळेला रोहित पवार म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकारणात मी काही चांगली कामं करतोय, त्यामुळे माझी बदनामी करायचा हा सरकारचा एक डाव आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये 800 किलोमीटर चालून मी पदयात्रा केली होती, जी की पदयात्रा आतापर्यंत महाराष्ट्रात कुणीच केली नाही आणि कुणीच इतकं चाललं नाही. मग त्या दरम्यान मी चालत असताना मला काही कार्यकर्ते भेटत होते, ते फोटो काढत होते माझ्यासोबत. याचा अर्थ असा नाही की तो माझा प्रत्येक कार्यकर्ता जवळचा आहे. प्रत्येक जण येऊन माझ्यासोबत फोटो काढतो, माझ्यासोबतच नाही तर अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सोबत फोटो काढतो. मग ज्या आरोपीने माझ्यासोबत फोटो काढला तो आरोपी माझ्या सोबतचाच आहे, माझा कट्टर कार्यकर्ता आहे किंवा माझ्या अगदी जवळचा आहे हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे असं सुद्धा रोहित पवारांनी म्हणलेलं आहे. मुळात शरणूला मारायच्या पाठीमागचं नेमकं कारण कोणतं आहे? ज्याप्रमाणे पडळकरांनी सांगितलं त्याप्रमाणे रोहित पवारच याच्या पाठीमागे आहेत का हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं आहे. पोलीस यापुढे कारवाई काय करतात? अटक झालेल्यांच्या चौकशीमधून नेमका खरा मास्टर माइंड कळणार आहे का हे बघणं आता महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार या सगळ्या गेमच्या पाठीमागचे खरे मास्टर माइंड आहेत का की त्यांना बदनाम करायचा सरकारचा एक प्लॅन आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माय.